कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा. ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला झूम करून प्रॉपरपणे सेट करायचं. सेट झाल्यानंतर बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बीट मार्कचा व्हिडिओ स्टार्टिंगला घ्यायचा आणि त्याच्यावर क्लिक करून इथं स्क्रोल करायचं. इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन येईल. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं इथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथे इथं फोटोला स्प्लिट करायचं. चला तर एकदा मी स्प्लिट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. अशा प्रकारे स्प्लिट मार झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मार्कचे व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन 2 पेन जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. ही पेन जी आहे ती ॲड करून घ्यायची अशी इथं. अशी इथं ॲड करायची आणि शेवटपर्यंत अशी इथं ओढून न्यायची. त्यानंतर आपल्या 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आणि तिथून नंतर एक ओव्हरले ॲड करायचे आहे. ते ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ती पण ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि आपल्याला फोटोला ॲनिमेशन करायचं आहे. त्यासाठी 2 नंबरच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. थोडं लोड घे. खाली स्क्रोल करायचं. कॉम्बोमध्ये यायचं. परत इथे दिसेल तुम्हाला डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाका. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यावर इथे दिसेल तुम्हाला वेगळा हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथे दिसेल तुम्हाला स्नॅपशॉट किंवा राईट ट्रायंगल आउट हा इफेक्ट पण तुम्ही लावू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि प्रोमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. तो इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्येच यायचं परत आणि इथं लाईट इफेक्टमध्ये आल्यावर इथे दिसेल तुम्हाला लेग 2 हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. याची लेंथ ही स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत अशी ठेवून घ्यायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ॲटमॉस्फिअर कमी करून टाकायचं. यायचं 56 असं ठेवून तर चालतं. त्यानंतर बॅक यायचं आणि व्हिडिओ हा बरोबर प्रॉपर झालेला आहे की एकदा बघून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर चालतंय, भेटू उद्या लवकरच.